धन्यवाद साहेब. आपण पहिल्यांदाच या विचार मंचावर आपण आपले विचार व्यक्त या ठिकाणी केला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय वक्ते फुलपगार सर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय फुलपगार साहेब. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय फुलपगार साहेब यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे. अत्यंत परखड असं व्यक्तिमत्व मला अवघ्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी समजलं. तर यांच्या विचारांचं आज आपल्याला या ठिकाणी ज्ञान मिळणार आहे. तर सर्वांनी शांततेत ऐकावं अशी आपण सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन आमच्या गिरी सरांनी केलं आणि पुरी सरांनी केलं आणि पुरी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर स्वरूपात सूत्रसंचलन झालं. त्यांनी सर्वांचा सत्कार या ठिकाणी मोठ्या स्वरूपात करण्यास तुम्हा आम्हाला सांगितलं, पण त्यांचा सत्कार राहून गेला. म्हणून मी या जयंती मंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विश्वनाथजी फुलवरे, अर्जुनजी नांदुरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करावा. विश्वनाथजी फुलवरे, अर्जुनजी नांदुरे, आदरणीय पुरी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. आज या मुंबई शहरामध्ये त्या दिघा येथे क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर दत्तया महाराज यांची आपण मोठ्या सन्मानानं जयंती साजरी करीत आहोत. आणि या जयंती निमित्त आपण या ठिकाणी मला वक्ता म्हणून बोलवलं आहे आणि वक्ता म्हणून बोलवल्यामुळं आता क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर दत्तया महाराज तुमच्यासमोर वास्तववादी मांडायचे ते भ्रमवादी मांडायचे, हा मला या ठिकाणी प्रश्न पडला. खरं सांगायचं म्हणजे बरं बोललं की सर्वांना चांगलं वाटतं. खरंय का? बरं बोललं की सर्वांना चांगलं वाटतं, पण खरं बोललं की कोणाला चांगलं वाटत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की आपण या ठिकाणी क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर दत्तया महाराज यांचा इतिहास वास्तववादी आणि खरं सांगणार आहे. कोणाला क्षणिक वाईट वाटलं तरी हरकत नाही, कारण दत्तया महाराजांवर गेल्या 10 वर्षापासून माझं लिखाण आणि अभ्यास चालू आहे. तत्पूर्वी दत्तया महाराजांवर बोलण्यापूर्वी ज्यांनी तुम्हा आम्हाला नव्हे तर समग्र भारत देशाला शांतीचा मार्ग दिला, ते शांतीचे प्रतीक महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी 12व्या शतकामध्ये बुद्धांनी चळवळ पुढे नेली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला लिंगायत धर्म दिला आणि
तेव्हा आम्ही लिंगायत झालो. लिंगायत धर्म हा बौद्ध धर्माच्या आधारावर तरलेला आहे हे मी नंतर स्पष्ट करणार आहे. ते महात्मा बसवांना त्याचबरोबर ज्या सम्राट अशोकाने या भारत देशातील घनघोर युद्ध खेळलं आणि युद्ध खेळल्याच्या नंतर मोठ्या स्वरूपात प्राणहानी झाली आणि हत्ती घोडे बरेच सैनिक मरण पावले आणि त्यामुळं बऱ्याच महिला विधवा झाल्या, बऱ्याच प्राण्यांची हत्या झाली. हे सम्राट अशोकांना पाहू वाटलं नाही आणि म्हणून सम्राट अशोक बुद्धाला शरण गेले आणि त्यांनी भारत देशामध्ये 84,000 बुद्ध स्तूप बांधले. म्हणून महामानव सम्राट अशोक ज्या गुरु रविदासांनी तुम्हाला सत्याचा मार्ग दाखविला, त्यांनी आम्हाला सांगितलं ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न छोटे बड़े सब संग बसे रे रविदास प्रसन्न. ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज. त्याचबरोबर ज्या राजमातेनं इथल्या पेशवाईच्या काळामध्ये तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार घोर अपमान तुमचा आमचा छळ केला जायचा, त्या राजमातेनं उराची स्वप्न बाळगून मला असं स्वराज्य हवं आहे की त्या स्वराज्यामध्ये सर्व जगली पाहिजे, सर्व समानतेनं वागली पाहिजे, ती राजमाता मासाहेब जिजाऊ. ज्या राजाला तुमच्या आमचा मनामध्ये मानाचं स्थान निर्माण करून दिलं, त्या राजाला आपण प्रत्येक हा आमचा राजा म्हणून मानतो, तो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला बऱ्याच वर्षानुवर्ष शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आमचा इतिहास काय होता ते आम्हाला कधी कळालं नाही. म्हणून तर आमचा समाज आज भरमामध्ये आहे. वीर कक्कया महाराजांच्या हातात पिंड, त्यांना वाटतं हा पिंडधारी कक्कया आहे, हा अभिषेक करणारा कक्कया आहे, हा दैववादी कक्कया आहे. सरळ सरळ चुकीचा आहे. तो इतिहास लिहिणारी आमची माणसंच नव्हती. म्हणून महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात महिलांची पहिली शाळा काढली आणि ती शाळा तुमच्या आमच्यासाठी काढली. तुमच्या आमच्या स्पर्शांच्या महिला शिकला पाहिजे. आता स्पर्श म्हणलं तर आमच्या समाजाचा बघायचा दृष्टिकोन फक्त बौद्ध बांधवांकडे असतो, मांग बांधवांकडे असतो आणि आम्ही मात्र स्वतःला सुवर्ण समजतो. अरे पाठीमागे जाऊन बघा, तुमच्या गावात गेला असताना तुमची गावं मांग मार ढोर तांबार आपली सर्वांची घरं गावकोचा बाहेर आहे. ते आम्हाला ज्ञानाचं शिक्षण देणारे महात्मा क्रांती ज्योतिबा फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, त्या मातेनं राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तुम्हा आम्हाला शिक्षण देण्याचं काम केलं. त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, त्याचबरोबर इथल्या पेशव्यांनी तुम्हा आम्हाला चकनाचूर करून टाकलं होतं. आमचा इतिहास नाहीसा केला होता. शिक्षणाची दारं तुमच्या आमच्यासाठी बंद होती आणि तुम्हा आम्हाला कशातच आरक्षण नव्हतं. इथं आपल्या उघड्या डोळ्यांनी राजश्री शाहू महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर राजश्री शाहू महाराजांनी इतर जातीयता आणि भेदभाव घालवण्यासाठी पहिली हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी चांभारला टाकून दिली. तुम्हा आम्हाला शिवून घेतल्या जात नव्हतं. त्याचा इतिहास पुढे सांगणार आहे. तुम्ही आम्ही तर लई स्वाभिमानानं चालतो, वावरतो. आज तुम्ही मुंबई या ठिकाणी आहात म्हणून तुम्हाला त्याची जाणीव नाही. आजही गावाकडे जाऊन बघा, आपल्या चांभाराच्या ढोराच्या मांगाच्या पोराला मारुती मंदिराच्या पायरीवर सुद्धा जाऊ दिल्या जात नाही. तुम्ही सुखी आहात, तुम्हाला काय माहिती आहे? काहीच माहिती नाही. म्हणून तुम्ही आम्ही सुखी आहात. पण हा सर्व काही क्रांतीचे लढे राजश्री शाहू महाराज यांनी तुम्हा आम्हाला दिले आणि शिक्षणासाठी आरक्षण दिलं. जर लेकर शाळेत नाही पाठविले तर त्याला 1 रुपये दंड दिला, 1 रुपये दंड लावला. म्हणून मुलं शिकू लागली तुमची आमची आणि
पुढे जाता जाता सांगतो, ज्या गाडगे महाराजांना सांगितलं, काय सांगितलं? त्या गाडगे महाराजांनी सांगितलं की दगडात देव नाही, दगडात देव नाही. गाडगे महाराजांना खूप सांगितलं. आणि भारत देशामध्येच नाही तर जगामधला एकच संत आहे, ते म्हणजे गाडगे महाराज. अनेक लोकांनी कीर्तन केले, कीर्तनाच्या माध्यमातून परिवर्तन केलं. पण गाडगे महाराजांना रात्रीच्या वेळी दिवसभर गावातली घाण साफ करायची आणि रात्रीच्या वेळी कीर्तन करायचं. आणि कीर्तनातून तुमच्या आमच्या डोक्यातली मेंदूत बसलेली जी घाण आहे ती घाण साफ करण्याचं काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. त्याचबरोबर बिरसा मुंडा, ज्या बिरसा मुंडाने हे मूल निवासी आहेत, हे आदिवासी समाजातले आहेत, या बिरसा मुंडाने आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होतो म्हणून यांनी या महापुरुषाची विचारधारा अंगीकारून बंड करून उठले ते बिरसा मुंडा. ज्या महामानवामुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत. माझ्या माता भगिनी अंगावर चांगल्या चांगल्या साड्या घालून आहेत, गळ्यात सोनं नाणं आहे. माझे बंधू भगिनी एकदम मस्त चांगल्या कपड्यामध्ये आहेत, काही तर सुटफुटामध्ये आहेत. आणि हे कोणामुळे मिळालं? साहेब आमदार झाले, ते पलीकडे आपले खंदारे साहेब, ते सुद्धा थोड्या मताने पडले. या आरक्षणाचं जे आपल्याला लिफ्ट दिली ती कोणा दिली? बाबासाहेबांना दिली. आणि बाबासाहेबांमुळे तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आहोत. बाबासाहेबांचे जन्मले नसते तुम्हाला आम्हाला क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर दत्तय्या महाराज, गुरु रविदास महाराज, संत महापुरुषांचा इतिहास कळाला नसता. म्हणून महाकारुणी तथागत महाकारुणी, त्याचबरोबर विश्ववंदनीय विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर महामाता रमाई. या रमाई मातेनं तुमच्या आमच्यासाठी 4 लेकरं गमावले, 4 लेकरं. म्हणून तुम्ही आम्ही सुटाफुटात आहोत. जर रमा मातेनं सांगितलं असतं, ठरवलं असतं बाबासाहेबांना की बाबासाहेब बस करा, आपलं शिक्षण झालं, तुम्हाला मोठ्यातली मोठी नोकरी लागू शकते, एवढ्या तुमच्याकडे 38 डिग्री आहेत, एका जमात कोणी म्हणू शकत नाही. आणि बाबासाहेबांसारखा विद्वान या देशात झाला नाही. म्हणून त्या रमा मातेचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. आपल्या लेकराला साधी ताप आली तर आपण परेशान असतो, त्या मातेनं तुमच्या आमचा विचार करून 4 लेकरं गमावली. त्या मातेचे उपकार सर्व महापुरुषांपेक्षा आणि सर्व मातांपेक्षा त्या मातेचा इतिहास आगळा वेगळा आहे. म्हणून महामाता रमाई. त्याचबरोबर ज्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंनी तुमच्या आमच्या वेदना, तुमच्या आमच्या अवेलना या ठिकाणी मांडण्याच्या साहित्याच्या माध्यमातून काम केलं. आणि शेवटी त्यांनी सर्व काम करत असताना बाबासाहेबांना वंदन केलं. आणि बाबासाहेबाला वंदन करून बाबासाहेबाच्या ते कार्यामध्ये सहभागी झाले. आणि ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, ज्या मान्यवर काशीराम साहेब, कारण बाबासाहेबांचा इतिहास हा फक्त माझ्या बौद्धबांधवांना माहित होता, तिथल्या सवरल्या लोकांना माहित होता. पण चांबार, ढोर, मांग, मार, तेरी, माळी, साळी, बंजारा, कुंभार, लोहार, सुतार, हटकर, धनगर यांना माहिती नव्हता. म्हणून हे पोहोचण्याचं काम मान्यवर काशीराम साहेबांनी केलं. म्हणून ते मान्यवर काशीराम साहेब. मी एवढ्या लोकांची नावं घेतली, कशासाठी घेतली? मी का लोकांची, एवढ्या लोकांची का फोटो लावली, यांनी काय असं केलं हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. आज ते तुम्ही आम्ही जे सुखी आहोत ना, या महामानवामुळे आहोत, कुठल्या काल्पनिक गोष्टीमुळे नाही. ह्याही गोष्टी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला समजल्या पाहिजे. तर तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने या गोष्टी कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत या गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत तुम्ही आम्ही शाणे होणार नाही. माझ्या समाजात आत्ताच झेंडी वेगवेगळी पाहून या ठिकाणी बरीच मंडळी काही काही बोलू लागली. पण मी आणखी भाषणाला सुरुवात केली नाही. भाषणाला सुरुवात करीन त्यावेळेस तुम्हाला अवश्य सांगेन. म्हणून ही सगळी महामानव एका जातीची नव्हती, पण एका विचाराची होती. एका जातीची होती का? होती का? तुम्हाला मी प्रत्येकाला प्रश्न करणार आहे, हात वर करून उत्तर द्या. ही सर्व महामानव एका जातीची होती का? नाही. मग ही एका जातीची नव्हती तर एका विचाराची होती. आणि ही एका विचाराची महामानव होती. आणि त्यांचे विचार
समाजाला जीवदान ठरणारे आहेत. त्यांचे विचार समाजाला काय करणारे, जीवदान ठरणारे किंवा जीवदान देणारे आहेत. म्हणून आणि त्यांचे विचार आपला जीवदान देणारे होते. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे आपण त्यांच्या जातीचा विचार न करता त्यांच्या विचारांचा विचार करून एक विचाराने आता एकत्र यायला हवं. आता एक विचाराने आपण एकत्र यायला हवं. आपण म्हणलं नाही पाहिजे की बाबासाहेबांची जयंती आम्ही करावी का, गुरु रविदासाची जयंती आम्ही करावी का, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही करावी का. अरे जातीमध्ये इथल्या व्यवस्थेनं त्यांना विभागलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की हीच काळाची गरज आहे. कारण तुम्ही आम्ही एकत्र यायची, हीच खरी काळाची गरज आहे. तुम्ही आम्ही एकत्र यायची. यात तुमचं आमचं आणि पर्यायानं देशाचं भलं होणार आहे. तुमचं आमचं आणि पर्यायानं देशाचं भलं होणार आहे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय परशुरामजी इंगोले साहेबांविषयी बरंच काही या ठिकाणी मला बोलावयाचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे इंगोले साहेब अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मी एक प्रमुख वक्ता आहे. मी एका सामान्य कुटुंबातून या इथपर्यंत आलोय. मी वयाच्या 12व्या वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम करतो. मी नगरसेवक झालो, आज शिक्षक आहे. आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळं आणि बाबासाहेबांच्या त्यागामुळे मी इथवर आहे. कुठल्या काल्पनिक गोष्टीमुळे मी इथपर्यंत नाही, सत्य सांगतोय. आणि या गोष्टी तुम्हाला सुद्धा मान्य पाहिजे. म्हणून मी राष्ट्रीय ढोल समाज संघटनेचा प्रदेश महासचिव आहे. मी अखिल भारतीय गुरुदास संस्था परिषदेचा सुद्धा प्रदेश महासचिव आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय माननीय माजी आमदार या ठिकाणी बाबूरावजी माने साहेब हेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रायबानजी बोराडे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी कैलासजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सुनीलजी वाघमारे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी राजेश कंदारे साहेब उद्योजक व सचिव विद्यामंदिर गणेश विद्यामंदिर धारावी, त्याचबरोबर या ठिकाणी प्रमोदजी गांधे साहेब हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सुगंधराव फुलपगर हे आमचे अण्णा आहेत माननीय प्रमोदजी गांधे साहेब, त्याचबरोबर नरेंद्रजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आमच्या कांताताई सापचे, त्याचबरोबर या ठिकाणी राजेंद्र कदम साहेब, त्याचबरोबर सुरेशजी मुने माणिक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भीमरावजी धडके साहेब. आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर असं सूत्रसंचलन या ठिकाणी झालेलं आहे, ते म्हणजे आमचे पुरी सर. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या जयंती मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून हा जयंती मंडळाचा कार्यक्रम घेत असताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवली. आणि तुळशीपत्र ठेवून जे जयंती घेतात त्या जयंतीसाठी किती बेजार व्हावं लागतं हे घेणाऱ्याला कळतं. मध्ये मध्ये नाचणाऱ्याला, मध्ये मध्ये मिरवणाऱ्याला हे कळत नसतं. जी कार्यकर्ते तळागाळातले आहेत, जी कार्यकर्ते जमिनीवर आहेत, जमिनीवर फिरणारे आहेत, त्यांना समाजाविषयी आपुलकी आहे, समाजाबद्दल जिव्हाळा आहे, ती कार्यकर्ते जयंत्या करू शकतात. बाकीचे काहीच नाही, दिखावा करू शकतात. त्यामध्ये आहेत अर्जुनजी नांदुरे, विष्णुराव फुलवरे, लक्ष्मणराव कावळे, मारुती नारायणकर, सुनील शिंदे, गिरजाप्पा कवडे, शंकर कटके, अजय कळंबे, मुकेश नांदुरे, माधव कावळे, चंद्रकांत लहाने, भारत जोगदण, बालाजी सावळे. आणि या ठिकाणी जी जयंती मंडळ उत्सवात आहे ती सर्व कार्यकर्ते. कोणाला असं मनाला वाईट वाटू देऊ नका की बाबा यांनी माझं नाव घेतलं नाही. मी जयंती मंडळाचं नाव घेतलं, त्या सर्वच कार्यकर्ते आले. कारण मी बाहेरून आलेला पाहुणा आहे, मला कोणाचे नाव माहीत नाही. आणि जे माहीत आहे मी त्यांचे नाव हे माझ्या मनाने लिहिले, मला कोणी लिहून दिलेलं नाही. यामध्ये गैरसमज करून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या सर्वांच्या
कर्तृत्वामुळं कार्यामुळं हा समाज एकत्र आलाय, हा दूर जाऊ नये, हा दूर जाऊ नये. आणि नेत्याच्या तोंडी कार्यकर्त्याचं नाव यावं म्हणून नावं घ्यावी लागतात. खरं सांगायचं म्हणजे आता वास्तवातून मी वीर दत्तात्रय महाराजांचा या ठिकाणी इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर एक नाव विसरून राहिलं, व्यंकटरावजी शिंदे साहेब. तर खरं सांगायचं म्हणजे आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी, एवढ्या माता भगिनी कधी घराच्या बाहेर पडत नाही, पण खरं सांगायचं म्हणजे माता भगिनी तुम्ही शहाणं होणं गरजेचं आहे. आज माता भगिनी माझ्या या एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यात. या माता भगिनी आणि उपस्थित माझा सर्व समाज बांधव, सर्व मंडळातील कार्यकर्ते मित्र, 12व्या शतकातील बसवांना यांचे सहकारी, वचन साहित्याचे रक्षक, थोर समाज सुधारक, क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराज यांची जी जयंती आहे, जयंतीविषयी खरं सांगायचं म्हणजे खूप मोठा भ्रम निर्माण झाला होता. भ्रम म्हणजे काय की बाबा जयंती नेमकी कधी करावी, काय करावी, कशी करावी याविषयी खूपच काही म्हणजे आट्टापिट्टा समाजामध्ये चालायचा. समाजामध्ये कोणीही या क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराजांचं वाचन केलेलं नाही. आणि मुळात आपला समाज वाचनाच्या नादी नाही. वाचनाच्या नादी कोण असेल? माझा बौद्ध बांधव. नंबर 1 ला वाचनाच्या नादी कोण असेल? माझा बौद्ध बांधव. म्हणून त्यांची क्रांती झाली. नंतर 2 नंबरला कोण असेल? तर माझा चर्मकार बांधव. आपला सहकारी आहे, आपल्या सोबतच राहणार आहे. वाचनाच्या नादी कोण असेल? तर माझा मातंग समाज बांधव. बघा त्यांची लोकसंख्या नोकरी वर्गामध्ये किती आहे, त्यांची लोकसंख्या सुशिक्षित वर्गात किती आहे. त्यांच्या समाजात प्रत्येक महापुरुषांचे कार्यक्रम घेतले जातात. आपल्या समाजात घेतला जातो का? घेतला तर त्याच्यात हेवे दावे, घेतला तर त्याच्यात हेवे दावे. मग आता आपल्याला हे हेवे दावे करून चालणार नाही. म्हणून मी अभ्यास पूर्ण 1 नाही 2 नाही, कमीत कमी 1 मिनिट आवाज करून कमी राहू द्या, मी माझा कमी करतो, माझा कमी करतो. कमीत कमी मी एकंदरीत 15 ते 20 लेखकांची पुस्तकं वाचली. किती? 15 ते 20 लेखकांची पुस्तकं वाचली. आणि ही पुस्तकं वाचली असताना मी एकंदरीत 30 ते 35 वर्षाच्या मी तारखा पाहिल्या की नेमकी कक्कय्या महाराजांची जयंती महाशिवरात्रीला कक्कय्या महाराजांचा जन्म झाला असं म्हणतात. मग महाशिवरात्र नेमकी कोण्या महिन्यामध्ये खेळते आणि किती तारखेला खेळते? कोण्या महिन्यामध्ये जास्त आहे आणि किती तारखेला जास्त आहे? त्या अनुषंगानं मग मी 10 फेब्रुवारीच काढली आणि 10 फेब्रुवारीच तारीख ही वीर कक्कय्या महाराजांची जयंती साजरी का करावी याबाबत कक्कय्या महाराजांवर निकाल झालेली मी बरीच पुस्तकं वाचली असता मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी कक्कय्या महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा हे सांगाय गेले की बाबासाहेबच सांगतात, बाबासाहेबांपासून सुरुवात करतात. अरे खरा पंक्ती उठल्या सर्व झालं, कुत्र्याच्या उकडल्यावर भात वगैरे काय खाऊ लागले. आम्ही त्या कुत्र्याला धडधड हाणलं 5-6 बायानं, भात मुठमुठल्या त्याच्यामध्ये पदरात घेतला, घरी नेला, त्याला खळखळ दुर्बीत धुतलं, त्याला मीठ मिरची लावलं आणि तुम्हाला खाऊ घातले. बाळा आम्हाला 1 दिवसाचं अन्न मिळत नव्हतं. ही तुमची आमची अवस्था होती. आणि आज आम्ही आमचा इतिहास विसरून आम्ही गर्वाच्या गोष्टी करायला लागलो. हे कधी तुम्हाला आम्हाला कळणार? हे कधी कळणार तुम्हाला? का आम्ही येण्याचं सोंग घेतोय हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून भारत देशामध्ये विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या जन्मापूर्वी आपल्या कोणालाही कोणत्याही महापुरुषांच्या जीवनाविषयी सखोल आणि सत्य स्वरूपाची माहिती नव्हती. बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी कोणाच महापुरुषाची सखोल अशी माहिती नव्हती. आणि ती माहिती होती छत्रपती शिवाजी महाराजांची. ते महात्मा फुलेंनी 1868 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शोधली. ते वरीस लागलं, झाडं झुडपं कटा कपाट्यामध्ये ती
छत्रपती शिवरायांची समाधी दडलेली होती ती काढली, त्याच्यावर त्यांनी पोवाडा लिहिला, त्याच्यावर फुलं टाकून वंदन केलं आणि तो रयतेचा राजा असा होता. त्या महात्मा ज्योतिबा फुलेने एक पवाडा लिहिला आणि तो जगप्रसिद्ध पवाडा झाला. आणि तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती झाले. आणि त्याला विरोध बाळ गंगाधर टिळकांनी केला. गणपती उत्सव आणला आणि छत्रपती शिवरायांची जयंतीचा महिमा कमी केला. त्यांना वाटलं शिवाजीचा खरा इतिहास तुम्हा आम्हाला कळालं तर तुम्ही आम्ही शाणे होताल, पेटून उठताल. शिवाजी राजांचा इतिहास वाचल्याच्या नंतर तुमच्या आमच्या घरात शिवाजी तयार होईल आणि हे झालेला शिवाजी महाराज पुन्हा इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध पेटून उठेल असं त्या काळात वाटलं. म्हणून शिवरायांचा सुद्धा इतिहास तिचा आम्हाला चुकीचा या ठिकाणी जेम्स लेनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आला. मी तुम्हाला बरं बोलून तुमचं मन शांत करायला आलो नाही, खरं बोलून तुम्हाला सत्य गोष्टी समजावून सांगण्यासाठी आलोय. म्हणून भरमात राहू नका, जे वास्तव आहे ते स्वीकारा, भरमात राहायचं नाही. आणि आतापर्यंत आम्ही भरमात राहिलो म्हणून आमची लोक नोकरीला लागली नाही, आमची लोक मोठ्या हुद्द्यावर गेले नाही, आम्ही याच्यामध्येच परेशान राहिलो. अर्धी मिळाली बस झालं, बाकी एकची अपेक्षा केली नाही, लेकराकडे कधी लक्ष दिलं नाही, शिक्षण कधी लेकरांना काय शिकायलंय, शाळेत चालय, कोणासंग आहे, आपली बायको घरात काय करायली, बिचारी तिला काय आहे की नाही याच्याकडे कधीच बघलं नाही. म्हणून मित्र ही जयंती घेणं आपला इतिहास पडताळून पाहणं असं या ठिकाणी मी सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. बरोबर आहे का माने साहेब? एवढं ही चुकीची माहिती होती आणि चुकीची माहिती लिहिल्यामुळं क्रांतिकारी राष्ट्रपुरुषी वीर कक्कयाच्या हातामध्ये पिंड देण्यात आली. पिढीचा आणि कक्कया महाराजांचा काही संबंध नाही. तो इतिहास पुढे सांगणार आहे, नाराज होऊ नका. मी कोणाच्या भावना दुखवणारा नाही, पण जे मी वाचलं, जे मी 10-15 वर्षापासून जो अभ्यास करतोय त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो कक्कया महाराज या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्ही चांगल्या स्वरूपात ऐकलं पाहिजे. आणि विनाकारण राग आणण्याचा काही संबंध नाही. कारण का तुम्ही किती पुस्तकं वाचलीत ते मला सांगा, तुम्ही किती पुस्तकं वाचलीत ते मला सांगा, मग मी तुमचं ऐकायला तयार राहील. कारण मी वाचलंय का साहेब, बरोबर आहे का? मी अभ्यास केलाय, मी त्याच्यावर विश्लेषण केलंय आणि त्याच्यावर मी पुस्तकं लिहितोय. आजही कक्कया महाराजावर माझ्या घरी जवळपास कमीत कमी 7-8 पुस्तकं आहेत. महात्मा बसवानाचे शरण साहित्य माझ्याकडे आहे. वीर कक्कयांचा इतिहास वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला आहे. तर म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला कक्कया महाराज सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणून बाबासाहेबांच्या पूर्वी तुम्हा आम्हाला लिहिण्याचा आणि वाचण्याचा अधिकार नव्हता. ज्यांना होता ते आपले नव्हते, ज्यांना होता ते आपले नव्हते हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. या कोणाची तीळ मात्र शंका नसावी असं मला वाटतं. तर होता का पूर्वी कोणाला अधिकार लिहायचा? सांगा मला एखादा की महात्मा फुलेच्या काळात एखादा बॅरिस्टर झाला, बाबासाहेबांच्या अगोदर एखादा बॅरिस्टर झाला किंवा एखादा प्राध्यापक झाला, लेक्चर झाला, असं काय आहे का? काहीच नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी अनेक वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या. त्यात तथागत भगवान गौतम बुद्धाची क्रांती, त्यात चार्वाकची क्रांती, त्यात सम्राट अशोकाची क्रांती, त्यात महात्मा बसवांची क्रांती, त्यात संत हरळ्यांची क्रांती, त्यात संत नामदेवांची क्रांती, त्यात संत गुरु रविदास महाराजांची क्रांती, त्यात संत तुकाराम महाराजांची क्रांती, त्यात संत कबीराची क्रांती, त्यात संत छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती, त्यात ज्योतिबा फुलेंची क्रांती, त्यात राजश्री शाहू महाराजांची क्रांती आदी महापुरुषांनी क्रांत्या केल्या. पण खऱ्या अर्थानं विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी क्रांती केली ती क्रांती लोकशाही मानव अधिकार क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणालाही साधता आली नाही. बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्या व्यतिरिक्त कोणालाही तशी क्रांती साधता आली नाही. तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिला, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. एवढंच नाही तर आम्हाला अधिकार मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती कष्ट, यातना आणि संघर्ष करावा लागला. अरे बाबासाहेब तुमच्या आमच्यासाठी ज्यावेळेस झगडत होते, बाबासाहेब विदेशात होते, बाबासाहेबाचा राजरत्न लाडका नावाचा मुलगा ज्यावेळेस वारला त्यावेळेस बाबासाहेब फुंदू लढले आणि मग रमा मातेनं ज्यावेळेस सांगितलं अशाला असं राजरत्न गेला
बाबासाहेबाला वाईट वाटलं, पण बाबासाहेबांनी विचार केला मी जर हे अर्धवट काम सोडून जाऊ एकल्या राजरत्नसाठी, तर उद्या माझे इथं या देशात हजारो लाखो करोडच्या संख्येने जे राजरत्न होणारे आहेत ते राजरत्न उद्या होणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांना स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा, स्वतःच्या मुलाचा विचार न करता बाबासाहेब तुमच्या आमच्यासाठी अमेरिकेमध्ये खूप काही शिकले आणि शिकल्याच्या नंतर बाबासाहेबांना तुमच्या आमच्यासाठी खूप काही गोष्टी केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही वाचला पाहिजे. का ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करून दिली, ज्यांनी आम्हाला काहीच केलं नाही ते आमच्या घरात देवाऱ्यात त्याच्यात, आणि ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला माणसात आणलं, संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं, संविधानाच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या, का मानू नये बरं आपण बाबासाहेबांना? का मानू नये बाबासाहेबांना? साहेब चावी द्या मला. हा काय म्हणजे काय फरक काय पडतोय? आपला ज्याही काही गोष्टी मिळाल्या त्या केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्या, आणि त्यांच्यामुळं आज मी सुटबुटात आहे. सोने नाणे गाडी बंगला मध्ये आपण फिरतोय, सोने नाणे गाडी बंगल्यामध्ये आपण फिरतोय, आणि खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हणजे हे प्रथम आपण विसरता कामा नये. आपण विसरलं नाही पाहिजे. आपण जर विसरलं, आपल्या इतकी गद्दार दुसरी माणसं कोणीच नाही. बौद्ध समाज मोठ्या स्वरूपात बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. त्यांच्या लहान बाळाला 5 वर्षाच्या जाऊन झोपीतल्या उठवलं, अरे सांग विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी आहे? तो जन्म तारखेपासून सांगतो. का? कारण त्यांनी तो इतिहास वाचलेला आहे, त्यांनी अनंत पुस्तकं वाचलेली आहेत, आणि बाबासाहेबांवर लिखाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि त्यांचा समाज जागृत आहे. म्हणून त्यांच्या समाजाला सांगण्याची गरज नाही. माझा समाज झोपलेला आहे. म्हणून मी तुमच्यासाठी गेल्या महिन्यापासून अभ्यास करतोय, गेल्या महिन्यापासून हे लिखाण केलंय. मलाही माझ्या समाजाला जाग करायचंय. म्हणून तुम्ही झोपले होतात महिना 2 महिने आतापर्यंत, म्हणून मी तुमच्यासाठी जागतोय. म्हणून ज्या जागलेल्या डोळ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन तुमच्या समोर मी या ठिकाणी महापुरुषांचा इतिहास मानतोय. हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. गोंधळ घालू नका, पाणी जागेवर द्या. मी तेवढ्या दुरून नांदेड जिल्ह्यावर या ठिकाणी आलोय. तर एवढंच नाही, तर मुळात आज आपण वेगवेगळ्या महापुरुषांचे साहित्य उपलब्ध झाले, ते त्यांच्या जयंत्या मोठ्या आनंदाने साजऱ्या करत आहोत. ते साहित्य आपल्याही घरी असलं पाहिजे. प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, एक पुस्तक आणलं पाहिजे घरी. जोच्या घरात नाही पुस्तक त्याचं नाही नीट मस्तक. म्हणून ज्याच्या घरात पुस्तक त्याचं आहे नीट मस्तक. म्हणून मस्तक जागेवर ठेवायचं असेल तर पुस्तक वाचलं पाहिजे. आजचा जमाना समजा मोबाईलच्या नादी लागलाय, मोबाईलमुळे वेडा झालाय. काय करायला कोण काय नाही, जेवण करताना मोबाईल हातात, हात आपल्या ताटात चाला की ताटाच्या खाली चालाय, त्या मोबाईल बघण्यामध्ये हे सुद्धा कळत नाही. म्हणून आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आपण या महापुरुषांची पुस्तकं वाचली पाहिजे. त्यांचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आपल्यासाठी त्यांनी काय केलं हे आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे. नाहीतर ते काहीतरी आलं सांगून गेलं, अरे मी अभ्यास केला म्हणून सांगतोय, तुम्ही किती पुस्तकं वाचली तेही मला कळलं पाहिजे. आणि ज्या लोकांना काय असतं बघा, तुम्हाला एक सांगतो, काही ठुमकेबाज लोक असतात, काहीतरी इंगोले साहेबांचं ऐकतात, काहीतरी कंधारे साहेबांचं ऐकतात. उदाहरणार्थ कंधारे साहेब वाईट मानून घेऊ नका, काहीतरी ऐकतात आणि ऐकल्याच्या नंतर नाही बरोबर आहे, कंधारे साहेबांना सांगलेच बरोबर आहे. पण माझं एक मत आहे, इतिहास लिहित असताना, इतिहास वाचत असताना डोळ्यांनी बघावं, पुरावे डोळा करावे, कानाने ऐकावं, डोळ्यांनी बघावं, तेव्हाच खरं म्हणावं. ककेरला कोण कोण गेलतं बरं? ककेरला याच्यातून कोण कोण गेलतं? ककेरला क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया महाराजांचे पुतळा कसा आहे? हातात तलवारीचा आहे, गाडी आहे. कोण कोण गेलतं? मग ककेरला ज्या ठिकाणी कक्कया महाराजांची समाधी, ज्या ठिकाणी कक्कया महाराजांचा जन्म नोंदवला जातो, त्या ठिकाणी कक्कया महाराजांच्या हातात तलवार असला फोटो उभा पुतळा आहे. मग आपण हे का दुसऱ्या लोकांच्या डोक्यात घ्यावं? याबद्दल कोणी इतिहास सांगितला तुम्हाला? हे कक्कया कसे कळाले तुम्हाला? अरे आम्ही धार्मिक झाल्यानं आम्ही क्रांती करणार नाही, आम्ही बंड करून उठल्याशिवाय आमची क्रांती घडणार नाही. आणि बंड करून उठण्यासाठी क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया महाराजांनी हातात तलवार घेतली. अरे क्रांतीचं प्रतीक आहे. आम्ही कुठे चाललो आणि कधी कळणार? त्याच्यात किती दिवस गुरपटून
राहणार मला कळत नाही बाबा. हा बेटा भेटणार लगेच लोक पुटपुटायला लागतात. अरे काहीतरी वेगळंच बोलाले. मी जर चुकीचं बोलत असेल तर माझ्या कानाला खडा लावा. पण एकच तुम्हाला विचारतो की तुम्ही कोणती पुस्तक वाचली ती मला दाखवा. खरं ना साहेब? तुम्ही कोणती पुस्तकं वाचली ती मला दाखवा. मी कोणती पुस्तकं वाचली मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो. त्या लेखकाची नावं सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. हा एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हणजे या प्रत्येक महापुरुषाबद्दल आपल्याला आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर ही क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी आत्ता आपण करू लागलो. आत्ता इतिहास आपल्या हाती लागला. आपल्याला तर कक्कय्या महाराज माहीतच नव्हता. आता तुमच्या माहितीचं सांगतो. मला कक्कय्या महाराज 1993 पासून माहीत झाला. त्यावेळेस मी 10वीला होतो. आणि 10वीला असताना मी कक्कय्या महाराजाचा फोटो पाहिला आणि तो फोटो हाच होता. तो फोटो हाच होता बालाजी हिवरे हैदराबादचा आपलाच पाहुणा. मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराजांचे असे मला फोटो पाठवून द्या. आणि त्याच्यानंतर इंजिनियर सूर्यवंशी, इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर, त्याबरोबर खूप काही लोक मी पुढे सांगणार आहे. तर या लोक या क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्याचाच नव्हे तर संबंध महापुरुषांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि ते या महापुरुषांच्या विचाराचे गाढे अभ्यासक आहेत. आणि या लोकांनी या महामानवांचा इतिहास त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यापेक्षा अनेक काही ज्येष्ठ लोकांनी हा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत आला. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने क्रांती केली म्हणून तुम्हाला आम्हाला या कक्कय्या महाराजांचा इतिहास कळाला. अरे गुरु रविदास महाराज कोण होते हेही आम्हाला कळलं नाही. आणि गुरु रविदास महाराज आमचे काही चांभाराचे आहेत, जोराचे आहेत, काय बोधाचे आहेत, मांगाचे आहेत, काय कुठल्या बुरडाचे आहेत हे आम्हाला कधी माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 फेब्रुवारी 1956 मध्ये संसद भवनात पहिली जयंती गुरु रविदास महाराजांची साजरी केली आणि तेव्हा तुम्हा आम्हाला राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज माहिती झाले. अरे वाचा ना. ज्यावेळेस इथली मंडळी बाबासाहेबांकडे गेली आणि बाबासाहेबाला सांगितले चर्मकार बांधव माझे गेले, बाबासाहेब आम्ही पारायण ठेवलेला आहे आणि खूप मोठा सप्ताह आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यावं लागेल. बाबासाहेबांचे पीए नानकचंद रत्तू मला बाबासाहेब म्हणाले अरे नानकचंद ते काय म्हणतात माझे समाज बांधव ऐकल्याच्या नंतर नानकचंद रत्तू त्यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं नानकचंद रत्तूनं माझ्या समाज बांधवांनो बाबासाहेब तुम्हा आम्हाला या दलदलीतून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे या रामाचा इतिहास 14 वर्षाचा इतिहास आम्हाला सांगितला जातो पण आमचा जन्मोजन्मींचा आमचा पिढ्यानपिढीचा इतिहास कधी तुमच्या आमच्या समोर सांगितला नाही. हेही तेवढंच सत्य आहे. सांगितला कधी सांगितला. अरे तुमचा आमचा इतिहास इतर व्यवस्थेनं सांगितला नाही पण 14 वर्षाचा इतिहास मात्र तुम्हाला आम्हाला सांगितला जातो. 14 वर्षाचा इतिहास. अरे आमच्या गळ्यात मडकं होतं, आम्हाला एसी मध्ये प्रवेश नव्हता, आम्ही गावपुसाच्या बाहेर राहत होतो, आमचा अस्वच्छ व्यवसाय होता, आम्हाला कोणी शिवून घेत नव्हतं, आमच्या गळ्यात मडकं होतं, आमच्या पाठीला झाडू होता आणि फुकण्यासाठी मडकं होतं आणि पाठीला झाडू होतं. मला आमचा शाळा झालेला समाज काय म्हणतो आम्हाला नव्हतं मारायलाच होतं. पूर्वीचा महार आताचा बुद्ध नुसता एखादा बौद्ध बांधव असेल तर त्याला वाईट वाटू नये. मी लगेच तिथं व्यवस्थित हे करत असतो. तर पूर्वीचा महार आताचा बौद्ध ते बौद्ध झाले कारण त्यांनी बुद्धांना स्वीकारलं आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं म्हणून त्यांच्या घरात कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, आमदार, खासदार, मंत्री मोठमोठ्या पदावर लोक गेली आणि त्यांच्या समाजात शिकले सवरलेले लोक आपल्या समाजात येतात आणि बाळ्या मी असं शिकलो, मी असं सेवक म्हणून लागलो, असं नोकर लागलो, मी असं केलं तसं केलं म्हणून आपल्या समाजातल्या 4 लोकांना नोकरी लावून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या समाजात शिकलेली माणसं एकदा नोकरीला लागली की ते ढोरवाडा विसरले, वाडा विसरले, गाव विसरलं, समज विसरलं. मग काय आपलं साडी माडी गाडी येतातच भेजा. म्हणून वामनदादा म्हणतात अरे तुझ्या हाती साऱ्याने तुझ्या हाती काय
समाजाच काय रे गड्या समाजाच काय, अरे तुझ्या हाती तूप आले तुझ्या हाती साय, समाजाच काय रे गड्या समाजाच काय, तुझ्या हाती हाय रे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती हाय रे गड्या समाजाची नाडी, राहिला गाडी आणि बसायला माडी, राहिला माडी आणि बसायला गाडी, समाजाची मंडळी गड्या रडतिया धाय धाय, समाजाच काय रे गड्या समाजाच काय. अशी आमची अवस्था झाली. आमचा माणूस मुंबईला गेला मंत्रालयात, आम्ही म्हणतो त्या सोम्याचं पोरग लागलं आणि काय लई मोठा साहेब झालो, आणि ते साहेब झालं बाप्पा, त्याच्या हाताखाली लई माणसं आहेत आणि आता ते लई मोठा साहेब झालं. मग त्याच्या पोराचं कौतुक करायचं आणि तुझ्या पोराला फिरू दे माय गावानं, तर त्याचं पोरग शिकलं, तुझं पोरग जाऊ दे बाया. पण बाबासाहेबांचं वाक्य होतं कसं, तुम्हाला एक सांगतो, कुठलाही इतिहास सांगत असताना बाबासाहेब हा क्षणाक्षणाला येतो आणि बाबासाहेबाशिवाय कुठली क्रांती कुठली चळवळ पुढे जाऊच शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, शिकल्या सवरल्या माणसानं समाजात गेलं पाहिजे आणि समाजात जाऊन सांगितलं पाहिजे. एक मुलगा कलेक्टर झाला, एक मुलगा बौद्ध समाजाचा कलेक्टर झाला आणि कलेक्टर झाल्यावर त्याला बाबासाहेबांना बोलवलं आणि बाबासाहेबांना बोलवलं असताना बाबासाहेब सकाळी सकाळी पेपर वाचत बसले होते आणि पेपर वाचत असताना तो मुलगा येऊन उभे राहिला. त्याला वाटलं की बाबासाहेबांना एवढ्या मोठ्या माणसानं मला बोलवलं आणि एवढ्या मोठ्या माणसानं मला बोलवल्याच्या नंतर मला किती पैसे मागतात की मी काय देऊ की, आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामुळं मी कलेक्टर झालो. आणि म्हणून बाबासाहेब त्याला म्हणले, आलात बसा चहा घ्या, आणि चहा घेतल्याच्या नंतर बरोबर ओके, आणि चहा घेतल्याच्या नंतर बाबासाहेब त्याच्याकडे मिस्किलपणे हसले आणि बाबासाहेब उठून गेले. बाबासाहेबांना त्या पोराने विचारलं की बाबासाहेब तुम्ही मला बोलवलात आणि मला वाटलं की तुम्ही मला काही सांगता. हो मला सांगायचं, पण आधी तू कुठल्या स्वरूपाचा आहे त्यावर मी निरीक्षण करतोय. तर मला काही तुला पैसा मागायचा नाही, मला काही आदला मागायचा नाही, पण ज्या दिवशी तुझ्या लाल दिव्याच्या गाडीत बसतील ना, ज्या दिवशी तुझ्या लाल दिव्याच्या, कोणी बोलू नका माता भगिनी, हे मी तुमच्यासाठी सांगतोय. तुमचे लेकरं भविष्यात कलेक्टर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. आपल्या लेकराला दापा सांभाळा. हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, शहाणे व्हा, गुरगुरा एवढं. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या मुलाला म्हणले, काहीच नाही, तू ज्या दिवशी कलेक्टर होशील, पदभार स्वीकारशील, त्या लाल दिव्याच्या गाडीत बस आणि ज्या गावात तुझं घर आहे त्या गावामध्ये तू सकाळच्या पारी एक फेरी मारत जा. सकाळच्या पारी फक्त एक फेरी मारत जा, बाकी काहीच नाही, एवढंच काम. अरे तो झालेला कलेक्टर अचंबित झाला, म्हणाला मला वाटलं तर बाबासाहेब काहीतरी मागतील, काहीतरी करतील, आणि बाबासाहेब तर काहीच नाही. बाबासाहेबांनी मला एवढं सांगितलं आणि बाबासाहेब जा म्हणले. आणि नंतर त्या मुलानं काय केलं, बाबासाहेब सांगलं तसं आपल्या पदावर गेला, चार्ज घेतला, कलेक्टर झाला, लाल दिव्याची गाडी घेऊन बुई 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 करत आपल्या घरी आला. घरी आल्यावर मग सकाळी सकाळी बाया नदीवर धुणं धुणाऱ्या बाया, घरात भांडे घासणाऱ्या धुणं धुणाऱ्या भांडे घासणाऱ्या बाया, आणि या धुणं धुणाऱ्या भांडे घासणाऱ्या बायांना कळलं की कोणीतरी कलेक्टर पोरग आले, माय त्या रामकिशनचं पोरग आहे आणि त्या रामकिशनचं पोरग कलेक्टर झाले. ते शेंबड पोरग गल्लीनं फिरत होतं, त्याचं काहीच ठरत नव्हतं. माय कुठंतरी मोठ्या सिटीमध्ये शिकायला गेलं आणि शिकायला जाऊन खूप शिकलं म्हणा. माहिती ना, ते कोणीतरी बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी काहीतरी मार्गदर्शन केलं म्हणा आणि ते पोरग कलेक्टर झालं. माय माझं बी राम्या लय हुशार आहे, माय काय करू त्यालाही कलेक्टर हो. हेच करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पोराला सांगितलं की तुझी लाल दिव्याची गाडी तुझ्या वस्तीत घेऊन जाय. ज्यावेळेस तुझी गाडी बुई 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 कळत जाईल त्यावेळेस माझ्या माता भगिनीच्या डोक्यात येईल की माझंही पोरग याच्यासारखं कलेक्टर झालं पाहिजे, माझंही पोरग याच्यासारखं कलेक्टर झालं पाहिजे. आता माझ्या माता भगिनीला विचारा,
माय तुमचं पोरगं काय झालं पाहिजे, काय करावं बापा, ते शिकलाच गेलंय, मी बक्कळ शिकवायला पण ते शिकलाच गेलंय, मोबाईलच्याच नादी आहे. हा, मोबाईल सोडला गेलाय, मोबाईल दिले की जेवायला बसतंय, मोबाईल दिले की खेळतंय, मोबाईल दिले की झोपतंय, काही सुद्धा नाही गेलंय. आणि मग अशा माझ्या माया म्हणतात, मग सांगा तुमचं लेकरू कसं कलेक्टर होईल. तुम्हाला तुमच्या लेकराला कधी बाबासाहेब माहित आहे का? तुमच्या लेकराला छत्रपती शिवाजी महाराज माहित आहे का? तुमच्या लेकराला अण्णाभाऊ साठे माहित आहे का? तुमच्या लेकराला क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया माहित आहेत का? तुमच्या लेकराला महात्मा बसवांना माहित आहेत का? तुमच्या लेकराला महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध माहित आहेत का? मग यांनी क्रांती केली आणि तुम्ही काय करताय? मग तुमचे लेकर कशी क्रांती करतात? तुमच्या लेकराला क्रांती करायची असतात तर या महापुरुषाच्या विचारानं तुम्ही आम्ही चाललं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला नरड कोरड करून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नाही तर पुढे अनेक तुम्हाला सांगतो की या प्रत्येक महापुरुषाविषयी आपली चांगली भावना सद्भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक महापुरुषाची जयंती आपण प्रत्येकानं घरात साजरी केली पाहिजे. मला माझ्या समाजात लोक खूप नाव मोठं ठेवतात, ठेवू द्या, पण ज्या महापुरुषामुळे मी विद्वान झालो, या महापुरुषांच्या विचारामुळे मला नोकरीच्या व्यतिरिक्त 15,000 20,000 रुपये वक्ता म्हणून पॅकेज देतात आणि इथं फुकटमध्ये आलोय. इथं फुकटमध्ये आलोय का? माझ्या समाजाला शान करण्यासाठी. माझ्या समाजाला शान करण्यासाठी. फुकटात दिलेल्या माणसाला त्याचं किंमत नसते आणि ज्यावेळेस विकतात देतात ना त्यावेळेस त्याची किंमत असते. माझं व्याख्यान ऐकायला अशा रांगा लागतात, रांगा. मी 3-3 तास बोलतो. माझं पूर्ण जीवन हे आंबेडकर चळवळीत गेलंय. वयाच्या 12 वर्षापासून. उगाच नगरसेवक होत नाही, उगाच नगरसेवक होत नाही, उगाच कार्यकर्ता होत नाही, समजा फिरून निघालेला कार्यकर्ता आहे. म्हणून मी म्हणतो बाबासाहेब हे वाघणीचं दूध आहे. आणि आता काय झालं, झेंडे इथं होताना, कारण कोण कोणता झेंडा धरू, कोण कोणता झेंडा धरू. अरे निळा झेंडा धरायला धम्माक लागते, निळा झेंडा हातात धरायला धम्माक लागते. जय भीम म्हणायला वाघाचं बळ लागतं. आणि भगवा झेंडा काही वेगळा नाही. भगवा झेंडा हे महाकरुणी तथागत भगवान बुद्धांचं जीवन आहे. आणि तेच शांतीचं प्रतीक माझ्या अयोध्येचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आणि तुमच्या आमच्यासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदवी स्वराज्याचा अर्थ लोकांनी वेगळा केला आणि सांगितलं की हिंदू धर्मासाठी, हिंदूच्या लोकांसाठी. असं जर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 463 किल्ले जिंकले. एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना सत्यनारायण केला नाही. एवढे किल्ले बांधले, एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक केला नाही. वाचलं तरी शिवाजी महाराज तरी वाचला, ते तरी वाचा. तुम्ही आम्ही म्हणतो आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. हो, तुमचा नाही माझाही राजा आहे. अरे माझाही नाही, या देशाचा राजा आहे. हे तरी इतिहास वाचा, हे तरी समजून घ्या. त्यांचा तरी फोटो घरात लावा. लावताना जमाना कक्कयांचा लय झालं नंतर बाबासाहेबांचा. कारण बाबासाहेबांचा निळा झेंडा, बाबासाहेबांचं जय भीम म्हणायचं वाक्य किंवा काहीतरी म्हणलं तर काय होतंय की आपल्या कपाळावर अटक येते. आणि आपण खातो कोणाचं? बाबासाहेबांचं. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पदावर उद्भवतोय, आम्ही वेगवेगळ्या सवलती घेतोय. आणि पुन्हा माझा समाज निरक्षर आहे. त्या काळात बाबासाहेब संविधान लिहित असताना माझा समाज निरक्षर आहे. गांधी म्हणाले ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या. गांधी म्हणाले ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या. नेहरू म्हणाले ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या. टिळक म्हणाले ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या. या देशातली सर्वात मोठी जी व्यवस्था बाबासाहेबांच्या विरोधात काम करणारी होती ती सर्व लोक म्हणाले की शिक्षण शिकलेल्या माणसाशी दुसऱ्याला मताचा अधिकार देऊ नका. पण बाबासाहेबाला कळालं की माझा समाज शिकलेला नाही, माझा एकही समाज शिकलेला नाही, माझा समाज अनपढ आहे. आणि तर चार लोक जर ग्रॅज्युएशन झालेले असतात, 4 लोक शिकलेले असतात, तर त्या लोकांना मताचा अधिकार दिला तर माझा समाज हजारो वर्षापासून या ठिकाणी या व्यवस्थेपासून या सत्तेपासून दूर आहे. या
सत्तेपासून या शिक्षणापासून या प्रत्येक गोष्टीपासून दूर आहेत. मग माझ्या समाजाची प्रगती कशी होईल? म्हणून बाबासाहेबांनी या सर्वांचा विरोध पत्करून बरेच लोक शहाणे म्हणतात. काय हो मायला नसून या ते काय लोक अनपढ लोक राज्य करायचे, अनपढ लोक राज्य करायचे, त्याला शिक्षणाचं काही राहावं की नाही बरं? अरे मला सांगायचं, तुम्ही त्या काळात किती शिकले होतात? तुमच्यासाठी बाबासाहेबाला 4 लेकरं जमवावी लागली आणि म्हणून बाबासाहेबांना सर्वांचा विरोध पत्करला. या देशातला टाटा बिर्ला झाला, या देशातला धीरूभाई अंबानी झाला, या देशातला मोठ्यातला मोठा माणूस जरी प्रधानमंत्री झाला, राष्ट्रपती झाला, त्याला बी एकाच मताचा अधिकार आणि तुम्हा आम्हाला एकाच मताचा अधिकार हे बाबासाहेबांना दिले. आणि हा परीस आहे तुमच्या आमच्यासाठी. सत्ता आणायची कशी, घालायची कशी हे दिलेला बाबासाहेबांना परीस आहे. आणि हा परीस तुम्ही आम्ही एका मटणाच्या बोटीला आणि दारूच्या बाटलीला विकतो. अरे आपल्या आईची आबरू लुटल्यासारखं आहे मतदानासोबत गद्दारी करणं. म्हणजे काय यातना सहन केल्या हे कधी कळणार तुम्हाला? आणि पुन्हा म्हणता अरे बाबासाहेब म्हणलं की तुमच्या कपाळाला पुन्हा अटॅक. कसं करावं, कसं व्हावं हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी आलोय. म्हणून या ठिकाणी जे 12व्या शतकात महात्मा बसवांना यांचे सहकारी वचन साहित्याचे रक्षक, थोर क्रांतिकारी समाज सुधारक राष्ट्रपुरुषी वीर कक्कय्या महाराज यांच्या जन्मकालीन वर्ण व्यवस्थेचा बुरुज गुरुजाला सुरुंग झाली. यांच्या जन्मकालीन कक्कय्या महाराजांच्या जन्मावर येणार आहे. कारण मधला अभ्यास घेतल्याशिवाय, इतर महापुरुष घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आंबेडकरांना सोडून तुला पुढे चालताच यायचं नाही, तुला चालताच यायचं नाही. वामनदादा होऊन गेले आणि वामनदादानं सांगितलं बाबा जे काही आज मिळाले ना तुम्हा आम्हाला ते बाबासाहेबांमुळे मिळाले. आणि तुम्हा आम्हाला जर मांगाच्या म्हणलं, चांबाराच्या म्हणलं, ढोराच्या म्हणलं, महाराच्या म्हणलं तर लगेच अॅट्रॉसिटी ऍक्टचा कायदा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिला आहे. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट हा आपला संरक्षण, एक काय म्हणतात अदृश्य सैनिक आपल्या सोबत आहे बंदूक घेऊन. आपण गेलं की म्हणतो माझ्यावर अन्याय झाला, आणि ज्यावेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार होत नाही त्यावेळेस आपण गिनत नाही. आणि ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस म्हणतो मी खालच्या जातीचा आहे, मी मागासवर्गाचा आहे, मी एससीचा आहे. आणि चांगला असतो तेव्हा ते बौद्ध समाज ते एससीचे लोक आहेत. आपले लोक लय गर्वाने सांगतात ते एससीचे आहेत आणि तुम्ही काय एससीच्या बाहेरचे का? हा कधी कळणार? या गोष्टी समजून घ्या. म्हणून बाबासाहेबांचे उपकार या अंगाची चंद्री जरी काढली आणि बाबासाहेबाला जोडे जरी शिवून घालतो म्हणलं ते उपकार फिटणार नाहीत मित्र हो. ते कोणीही उपकार आपल्यावर केले नाहीत, ते केवळ आणि केवळ विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. एवढंच नाही तर अमानवीय व्यवस्था उलटून टाकण्यासाठी महात्मा बसवांनाचं त्या काळातलं नेतृत्व एकवटलं. शरण संकुलनातील एक तेजस्वी ध्रुवतारा. शरण संकुलनातील, शरण म्हणजे गद्य आणि पद्य या स्वरूपाचं एक लिखाण असतं. ज्या पद्धतीनं संविधान आहे, ज्या पद्धतीनं पुस्तक आहे त्या पद्धतीत त्या काळात शरण होतं. तुम्ही आम्ही कसं वागायचं, कसं राहायचं त्या काळात महात्मा बसवांनाच्या काळात ही शरण त्या काळामध्ये निर्माण केली होती. आणि माणूस म्हणून माणसाला जगता यावं त्या 12व्या शतकात. आणि म्हणून या ठिकाणी जसा ध्रुवतारा चमकतो त्या ध्रुवताऱ्या समान क्रांतिकारी पुढे जाता जाता सांगायचं मला या ठिकाणी या कर्तृत्व साकार केले, त्यांचे आचरण दिव्य आचरण झाले. ही वैयक्तिक संपदा नष्ट करण्याचा प्रयत्न कल्याण प्रतिक्रांती प्रस्थापितांनी केला. परंतु शरणाच्या महान त्यागातून ते साहित्य वाचवले. ते साहित्य आम्हाला नवी दिशा, नवी दृष्टी देऊन मानवी जीवन समृद्ध करीत आहे. अशा या वचन साहित्य रक्षक शरण महाशूर शूर सैनानी वीर कक्कय्या यांचे योगदान अत्यंत अमूल्य आहे. माळवा प्रांतात म्हणजेच आजचा मध्य प्रदेश, माळवा प्रांतात म्हणजेच आजचा मध्य प्रदेश, उज्जैनीने कक्कय्यांचा जन्म झाला. कक्कय्यांचा जन्म कुठे झाला? उज्जैनीत. कारण आपल्याला कक्कय्या समजावून सांगायचं असल्यामुळे तर उज्जैनीत कक्कय्यांचा जन्म झाल्यामुळं आपण उज्जैनला बी कधी भेट दिली पाहिजे. आणि एक तुमच्या माहितीचं सांगतो, आपण तर रोजच जेवतो, अन्न रोजच खातो, रोजच झोपतो, पण हे ज्ञानाचं अन्न कधी खाणार आहात? भुकाच तुम्हाला लागल्या असतील तर मी या ठिकाणी अर्धवट कक्कय्या महाराज
म्हणजे सांगून थांबण्याचा प्रयत्न करतो. थांबू का? कक्कया महाराज बोलण्याविषयी थांबू की पुढे चालू ठेवू? बोलू का? नाहीतर म्हणतात या आला माय आणि काय बोलू लागला एखादं पोपटासारखं. आम्ही उपाशी मेलो, आम्ही उपाशी मेलो. अरे जेवण तर रोजच करता, पण हे जे आपलं ब्रेन वॉश होण्यासाठी मी जे औषध आणलेलं आहे, ही महापुरुषाची विचारधारा, ही जर तुम्ही अंगीकारली, ही जर तुम्ही अंगीकारली आणि आचरणात आणली तर तुमच्याही घरात उद्या कक्कया जन्मल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याही घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याही घरात विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याही घरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जन्मल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोष्टी आचरण राहणार. या ठिकाणी सत्य कक्कया तुम्ही म्हणजे सत्य कक्कया जाणून घ्यायला शिका. एवढंच नाही तर तुमच्या माहिती सांगतो, हा कक्कयांचा जन्म अस्पृश्य गणल्या गेलेल्या चर्मकार आणि ढोर जमातीमध्ये झाला. चर्मकार आणि ढोर जमातीत झाला. कक्कया हे सुशील दाम्पत्याच्या पोटी त्यांचा तिथीनुसार 10 फेब्रुवारी मध्ये 12व्या शतकात झाला. आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. त्या दिवशी काय होतं? महाशिवरात्र होती. आणि महाशिवरात्र असल्यामुळं मी अभ्यास करत असताना ती महाशिवरात्र नेमकी कोण्या दिवशी आहे तर ती महाशिवरात्र 9 तारखेला आहे, ती महाशिवरात्र 11 तारखेला आहे, ती महाशिवरात्र 12 तारखेला आहे, ती महाशिवरात्र 20 तारखेला आहे, ती महाशिवरात्र 19 तारखेला आहे, ती महाशिवरात्र 18 तारखेला आहे, 16 तारखेला. म्हणजे ती महाशिवरात्र त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 तारखेच्या पुढे गेलेलीच नाही. मी 30-35 वर्षाचा अभ्यास केला असता, मी 30-35 वर्षाचा अभ्यास केला असता ती महाशिवरात्र पुढे गेलेलीच नाही. म्हणून आपण या साहित्यिकाच्या अभ्यासावरून, त्यांच्या लिखाणावरून क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया महाराज यांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी 10 फेब्रुवारीला झाला. मग 10 फेब्रुवारीला झाला म्हणून आपण काय प्रत्येक महाशिवरात्रीला कक्कया महाराजांची जयंती साजरी करायची? तुमचं लेकरू एखाद्या महाशिवरात्रीला जन्मलं, त्या दिवशी 20 तारीख आहे, मग तुम्ही काय ती 20 तारीख सोडून तुमच्या लेकराची महाशिवरात्रीची वाढदिवस करता का? करता? महाशिवरात्रीची वाढदिवस करता का? करत नाही. 20 तारखेला करता. मग कक्कया महाराजांची जयंती 20 तारखेला का करायची? कक्कया महाराजांची जयंती महाशिवरात्रीला का करायची? गुरु रविदास महाराजांची जयंती गुरुपौर्णिमेला का करायची? तर याचाही आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या लेकराचा इंग्रजी तारखेप्रमाणे जे वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीनं क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया महाराजांचं सुद्धा काय जयंती 10 फेब्रुवारीलाच केली पाहिजे. आणि कक्कया महाराजांची तारीख आहे 1105. काय तारीख आहे? 1105. आणि आता साजरी होणारी कक्कया महाराजांची जयंती आहे 920वी. का 2025 मधून 1105 गेले. 2025 तर 2025 मधून तुम्ही 1105 करा. किती आले उत्तर? काढलं का कोणी? 920. तर अशा पद्धतीनं या गोष्टी. आणि ज्या वेळेस कक्कया महाराजांचा जन्म झाला, कक्कया महाराज आपल्या वडिलाबरोबर, कक्कया महाराजांच्या वडिलाचा चमड्याचा व्यवसाय होता, चमडा कमवायचा, पण कक्कया महाराजांनी कधी चमड्याला हात लावला नाही. कक्कया महाराज शरीरानं बंदंड होते, कक्कया महाराज व्यायाम करणारे होते, कक्कया महाराज दंडबैठका करणारे होते. म्हणून तर ते सैन्यात गेले. आणि लहान असताना कक्कया महाराज गंगेला गेले. गंगेला जाऊन आंघोळ केली. शिव 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 म्हणून महादेवाची पीठ त्यांनी गंगेच्या बाहेर तयार केली रेतीची. आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत बसले. त्यावेळेस एक भट आला, ती पीठ महादेवाची पीठ लाताडून टाकली. आणि लाताडून टाकल्याच्या नंतर कक्कया महाराजाला 2 थोबाडीत मारून त्याला हाकलून दिलं. आणि कक्कया महाराजांच्या मनात इथल्या व्यवस्थेबद्दल एक वैर निर्माण झालं. आणि त्यांनी मग आपल्या वडिलाला जाऊन विचारलं की बाबा, महादेव म्हणजे शिव हे सर्वांचे नाहीत का? मग आपल्यावरच अन्याय का? सर्व निसर्गाची लेकरे नाहीत का? सर्वजण एक नाही का? आपल्यावरच अन्याय का? एक नाही, अनेक प्रश्न. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देईन असं झालं. म्हणून कक्कया महाराज तेव्हा
तेव्हापासून त्यांनी इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंद पुकारला आणि ते परमारच्या सैन्यात गेले. मी आता लगेच आवर्त घेतो, 2च मिनिटं बोलतो, जास्त बोलला. आणि त्या परमारच्या सैन्यात गेले. प्रथम ते पायदळी सैन्यात गेले, नंतर घोडदळ सैन्यात गेले. कसलाही घोडा, किती डेंजर घोडा, किती आरकट घोडा, कक्कया महाराज इरीस सुळावर आणायचे. आणि नंतर ते पायदळ मग घोडेदळमध्ये गेले. घोडेदळमध्ये जाऊन ते सरसेनापती झाले. अशा पद्धतीने कक्कया महाराजांचा क्रांतिकारी इतिहास आहे. मित्रहो, थोडक्यात कक्कया महाराजांचा इतिहास सांगता येत नाही. कदाचित जमलं तर पुढल्या वर्षी इथल्या जयंती मंडळानं बोलवलं तर अर्धवट राहिला कक्कया महाराजांचा इतिहास मी खरंच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी जी काही मुद्दे मला इथल्या आपल्या समाज बांधवांनी सुचवली होती ती मी मुद्दे या ठिकाणी घेतली. समाजात खरंच फूट पाडू नका. तुम्ही सर्वजण एकमेकाचं ऐकून चला. जी माणसं पुढे होतात तीच माणसं बदनाम होतात. आणि जी खरंच मनानं काम करतात, तनानं काम करतात, जी खरंच चळवळीचं काम करतात ती लोक गरीब असतात. आणि जे चळवळीचं डुप्लिकेट काम करतात त्यांच्या माड्या असतात. चळवळीत इमानदारीनं काम करण्याच्या घरावर पत्र असतात आणि बैमानीनं काम करण्याच्या माड्या उभ्या असतात. मित्र, हेच सांगतो कारण मी अनुभवलेलं आहे. मी काय एक दिवसाचा कार्यकर्ता नाही. आणि काल जी इथं पुण्याला गुरु रविदास महाराजांची जयंती झाली. अरे माझ्या चर्मकार बांधवांचा तुम्ही आदर्श घ्या. गुरु रविदास महाराजांची जयंती झाली, तिथं हुबेहुबी छत्रपती शिवाजी महाराज आणि हुबेहुबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमात्मक जिवंत दृश्य त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. आणि दाखवल्याच्या नंतर तिथे बाबासाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराजांची गीते आणि रविदासांची गीते, दोनच राजे इथे जन्मले, एक त्या शिवनेरी किल्ल्यावर आणि एक त्या चौदार तळ्यावर, अशी गाणी होती. मग आम्हीच का लाजावीत. नांदेडला जी जयंती झाली त्या जयंतीमध्ये सर्वात पुढे विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. नंतर वीर कक्कयांचा फोटो आणि त्यानंतर गुरु रविदासांचा फोटो, असं महाराष्ट्रभर अशा जयंत्या होतात. तुम्ही आम्ही या चळवळीपासून, या व्यवस्थेपासून का दूर राहावं हेच मला कळत नाही. म्हणून मग मित्र हो, मी आता काही जास्त बोलणार नाही. बाबुरावजी माने साहेब गेले का? बाबुरावजी माने साहेब नगरसेवक असताना त्यांनी पुणे या ठिकाणी जे धारावी इथे जे काही पथमार्ग आहे, क्रॉस पथमार्ग, त्या पथमार्गाला वीर कक्कया नाव असं त्यांनी दिलं. आणि ते नगरसेवक होते 1988 मध्ये. तर खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हणजे अशा माणसांना आपण नेहमी सांभाळलं पाहिजे. आणि समाजामध्ये बरीचशी लोक गुणवान आहेत, बरीच माझ्या माता भगिनी हुशार आहेत. आता खरं सांगू का, ही सर्व लोक दर्दी आहेत म्हणून इथं बसलेत. आता एक दादाचा एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. मित्र, एक असाच माझ्यासारखं एक कीर्तनकार आला होता. आणि कीर्तनकार आल्यानं त्याचं कीर्तन असं लांबत गेलं, असं लांबत गेलं की काय झालं, तुम्ही जसं आता खुर्च्यावर एक एक माणूस चालत, ही मला नौबत माझ्या आयुष्यात कुठंच आली नाही. पण आज नौबत मला या मुंबई ठिकाणी माझ्या समाजाकडून मला या ठिकाणी दिसते. कारण माझं भाषण झाल्याशिवाय आमदार, खासदार, मंत्री असतात आणि त्या मोठमोठ्या स्टेजवर मी भाषण करतो, एकही माणूस हलत नाही. पण माझ्या समाजाचे लोक एक एक, दोन दोन, तीन तीन गेले. एक महाराज होता आणि त्या महाराजाचं एवढं जंगी कीर्तन चालू होतं की लगेच त्या कीर्तनामध्ये लोक नाचू लागले, बागू लागले. पण महाराज कीर्तन माझ्यासारखं लांबत गेलं. एक गेला, दोन गेला, तीन गेला, चार गेला, समजत गेले. दोन माणसं सगळं पुढे बसले आणि बसल्याच्या नंतर समजे गेल्यावर महाराजाचं कीर्तन संपलं. महाराज म्हणाले, गोपाला गोपाला आता बोला, आता झालं बाबा. म्हणल्याच्या नंतर त्या दोघाला विचारणार, बापू समजून गेले आणि तुम्हीच दोघं का राहिल्या? ते महाराज मला बस करा शान. पण महाराज तुमचं ते हातातलं माईक आणि तुमच्या पायाखालची सतरंजी मजी आहे म्हणून आम्हाला थांबावं लागलं, नाहीतर आम्ही थांबलो नसतं. बाबा तसंच तुमचं माझ्या संग काहीतरी नातं आहे म्हणून तुम्ही थांबलात आणि तुम्ही माझं या ठिकाणी ऐकून घेतलात. या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मला तुम्ही एक वक्ता म्हणून बोलवला. मी या कार्यक्रमाचा रुपयाही घेतलेला नाही. एक स्वाभिमानानं तुमच्यासाठी आलोय मी आणि या कार्यक्रमाचा रुपये घेतला नाही. हा जर कार्यक्रम असता तर दुसरी कोणी 20 ते 25 हजार रुपये घेतले असते. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलात, माझा सत्कार, माझा मान सन्मान केलात, मला या ठिकाणी एक वक्ता म्हणून मानाचं स्थान दिलात. पुन्हा एकदा या क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कया, संत गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे सर्व महापुरुष जन्मले आहेत. यांच्या सर्वांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज ही सामूहिक जयंती आपण साजरी केली माझ्या बोलण्याच्या माध्यमातून. म्हणून मी, कारण या ठिकाणी त्यांनी एक शब्द टाकला होता,
सामूहिक जयंती, क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराज यांची सामूहिक जयंती, त्याचं भान माझ्या डोक्यात आलं आणि ते भान डोक्यात आल्यामुळं मला एवढे महापुरुष घ्यावं लागले. नाही तर तुम्हाला वाटत माहिले हे तर कक्कय्यावरच बोलणार होतो आणि हे तर दुसरीकडेच बोललो, मग सामूहिक जयंती म्हणावी कशाला असा मला प्रश्न पडला. म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी माझी रजा घेण्याचा प्रयत्न करतो आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतो की आपल्याला महापुरुषांचा जयघोष करायचा आहे. क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराजांचा, क्रांतिकारी राष्ट्रपुरुष वीर कक्कय्या महाराजांचा, संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा, संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, मान्यवर काशीराम साहेबांचा, मान्यवर काशीराम साहेबांचा, सबंध महापुरुषांचा, सबंध महापुरुषांचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय संविधान, जय भीम, जय कक्कय्या, जय रविदास.